हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू असताना मनोज जरांगे यांनी एका वक्तव्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात केलेल्या टीकेवरून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। 17 दिवसांच्या आंदोलनामुळे उपोषणामुळे आपल्या तोंडातून चुकीचे शब्द निघाले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं जरांगे म्हणाले। शांततेत आशीर्वाद द्यायला सावध राहा माझ्या पाठीशी। मला आणि अनावधानानं माझ्याकडून ते शब्द गेले असतील, कारण पोटा 17-18 दिवसाचं अन्न नव्हतं। माता माऊलीला मी मानतोय, माय बहिणीला मानतोय, आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का। तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागं घेतो, मी दिलगिरी पण व्यक्त करतो। कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणं छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतलाय, मग त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय। माफी मागितली हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। त्यांच्याबरोबर सरकार नेहमी राहिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की आंदोलनकर्त्यांना स्वतः मुख्यमंत्री जाऊन भेटले आहेत आणि ते जरांगे पाटील आहेत, आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आवश्यक तो आदर ठेवलेला आहे आणि त्यांनीसुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आदर ठेवला। याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत।